हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे व मैत्रिणींचे ताईनो खरंच खूप मनापासून खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ आहे 19 तारखेचा ते 19 सप्टेंबर 2024मध्ये. आपल्या चॅनलला 4 वर्ष ताईनो पूर्ण झाले. तर 19 सप्टेंबरमध्येच 2020मध्ये चॅनल मी ओपन केला होता यूट्यूबवरती. तर आज 4 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर छोटंसं सेलिब्रेशन म्हणून मी पहिल्यांदाच केक आणला आहे. तर केक पण छोटाच आणला, जास्त मोठा नाही आणला. आणि सबस्क्रायबर वगैरे पूर्ण झालं होतं. मी अजूनपर्यंत 2000 सबस्क्रायबर झाले, पण अजूनपर्यंत मी सेलिब्रेशन केलं नव्हतं. पण आत्ता म्हटलं आपलं 4 वर्ष पूर्ण झाले, तर आपण एक छोटंसं सेलिब्रेशन करावं पहिल्यांदाच. तर छोटासा केक आणला, पण त्या केकवरती नाव पण लिहून नव्हतं आणलं मुलांनी. तर आर्य बोलला लिहून द्या, पण तो बोलला छोटा केक आहे तर नाव लिहिता येणार नाही. म्हणलं ठीक आहे. पोरं असेच घेऊन आले. यशा निशा सॉरी आर्य आणि निशा गेले होते. तर मग दिदीने त्याच्यावरती काडीने हे केलं, नाव टाकलं. मी म्हणजे यूट्यूब नाव टाकलं, यूट्यूब नाव टाकलं आणि छान असं छोटंसं सेलिब्रेशन केलं. पण केक आम्ही उशिरा कापला. उशिरा म्हणजे 11च्या नंतरच कापला, म्हणजे 19 तारखेलाच, पण रात्री 11च्या नंतर कापला. आणि छोटंसं असं सेलिब्रेशन केलं. आणि माझी छोटीशी एक जर्नी पण शेअर केलेली आहे, 19 तारखेला शेअर केलेली आहे. एक व्हिडिओ अपलोड केला आहे, जुनी जर्नी आहे ती ताईनं, जुना व्हिडिओ आहे. स्टार्टिंगचे 4 किंवा 5 व्हिडिओ त्याच्यामध्ये अपलोड केलेले, असे नाही की नंतरचे आहेत. 5-6 महिन्यानंतर किंवा 1 महिन्यानंतर स्टार्टिंगचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये. त्या व्हिडिओ मार्फत मी दाखवलेलं आहे तुम्हाला की मी व्हिडिओ कसे बनवत होते, कसं बोलत होते, काय सुरुवातीचं. तर छोटीशी जर्नी तुमच्यासोबत शेअर केली. आणि काय कसं ते यूट्यूबबद्दल म्हणजे सांगितलं की अजूनपर्यंत 4 वर्ष झाली, अजूनपर्यंत चॅनल मॉनिटाईज नाही झाला आहे किंवा काय प्रॉब्लेम किंवा काय, तर थोडक्यात सांगितलेलं आहे. असं ते बघू शकता. हे 2 दिवसाचं रुटीन आहे. 19 आणि 20 असं 2 दिवसाचं रुटीन आहे. ते 19 तारखेचं तुम्ही रुटीन बघितलं असेल. संध्याकाळच्या वेळेचं आहे ते केक वगैरे. तर हे पण 19 तारखेचंच आहे दुपारचं. आणि नंतर हे बघा 20 तारखेचं संध्याकाळचं रुटीन आहे. तर मी इथं आता ना रेसिपी बनवायला घेतली. अशी पहिली एक रेसिपी, 2 रेसिपी आज बनवायच्या होत्या मला दीदीसाठी. तर रेसिपी बनवायला घेतली व्हाईट ढोकळा. आणि व्हाईट ढोकळा बनवायला घेतला, म्हणून मी रेसिपी म्हणून टाकली नाही, कारण की माझी रेसिपी थोडी चुकली म्हणण्यापेक्षा थोडंसं काहीतरी ह्यात जास्त झालं, त्याच्यामुळे रेसिपी चुकली. असंच प्रमाण परफेक्ट असलं का परफेक्ट रेसिपी होती, तर माझं प्रमाण थोडंसं चुकलं. तर प्रमाण कसलं चुकलं आणि काय रेसिपीला काय प्रॉब्लेम झाला ते पण सांगते. व्हाईट ढोकळा करायला घेतला, प्रमाण काय चुकलं याच्यामध्ये, लिंबू सत्व जे असतं ते माझ्याकडनं का मी पहिल्यांदा आणलं आणि पहिल्यांदाच टाकलं, त्याच्यामुळे ते थोडंसं मला असं वाटतं जास्त झालं. त्याच्यामुळे ढोकळा ना थोडासा ना हे झाला, म्हणजे थोडंसं आंबट जास्त लागत होतं. आंबट म्हणजे लिंबू सत्व थोडंसं जास्त पडल्यामुळं. तर तुम्ही ह्याची काळजी घ्या. जर पहिल्यांदा यूज करत असाल तर मी तर म्हणते, आणलं नसेल तर आणू पण नका. जर यात टाकायचं असेल तर प्रमाण माहिती असेल तर टाका. आणि हा सोडा जो टाकला, मला असं वाटतं सोड्याची पण आहे ना आतमधली ती जी गॅस असते ती गेली होती काय, कारण की ना सोडा जेव्हा टाकला ना मी, तेव्हा त्याच्यावर पाणी टाकलं असं म्हणजे ॲक्टिव्ह होतो ना सोडा, तसा झाला नव्हता. त्याच्यामुळं पण माझ्या ढोकळा आहे ना ढोकळ्याला छान अशी जाळी नव्हती आली, फुललाही नव्हता. थोडा कमी फुलला होता, पण थोडा कमी फुलला होता. आणि येणं होतं लिंबू सत्व सांगितलं, बघू शकताय. थोडंसं असा प्रकारे झाला होता छान. पण म्हणून मी रेसिपी ही रेसिपी वेगळी टाकणार होते, पण थोडासा प्रॉब्लेम मिस्टेक झाले म्हणून म्हणले ताईंसोबत शेअर करावा की असा प्रॉब्लेम झाला आहे. म्हणून मी रेसिपी न टाकता डायरेक्ट ब्लॉगमध्येच ॲड केलेला आहे की असा प्रॉब्लेम झाला. इथून पुढं तुम्ही जर करणार असाल, पहिल्यांदा करणार असाल किंवा दुसऱ्यांदा जर आपण किती वेळ जरी केलं तरी कधी कधी होतं बघा प्रॉब्लेम, कारण की आपण या गोष्टी रोज करत नसतो किंवा महिन्यातनं किंवा 2 महिन्यात असं करत असतो. त्याच्यामुळे थोडंसं कधी कधी ना प्रमाण चुकतं. आणि आपण वेगवेगळ्या प्रकारे थोडंसं करायला बघतो, त्याच्यामुळे पण प्रमाण चुकतं. तर असो. तर बघा ढोकळा सगळं व्यवस्थित झालं, तर फक्त जो तुम्ही नरम बोलताना थोडंसं आतून चिकट झाला होता बघा. मी असं करते पण तो सॉफ्ट असं वाटत नव्हता. पण मला असं वाटतं थोडंसं 5 मिनटं मी अजून वाफ द्यायला पाहिजे होती. आणि एक लिंबू सत्व जास्त झालं तर म्हणून काय केलं, 2 पाट केले. 2 पाट करून बघितलं कसा चांगला लागतो. तर इथं फोडणी दिली, थोडासा ढोकळा बाजूला काढला, इथं फोडणी दिली मी तेलामध्ये राई, कढीपत्ता आणि थोडं साखर, मीठ, पाणी घालून फोडणी दिली. थोडासा रसरशीत केला, मिक्स केलं, बाजूला ठेवलं. आणि हा ढोकळा थोडासा मी ना राई, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मीठ थोडंसं टाकून तेलावरती परतून घेतला.
तर तुम्हाला सांगते कोणता ढोकळा जास्त चांगला लागत होता. चांगला टेस्टी आणि मस्त दोन्ही पण होते. पण झालं असं हा थोडासा ना कमी टाईम ठेवल्यामुळं 5 मिनटं कमी भेटल्यामुळे याला थोडासा म्हणजे खाता बेसन थोडंसं ना घशात अडकल्यागत वाटत होता. म्हणजे थोडंसं असा चिकट वाटत होता. आणि हा बघा मी ना परतून घेतला कढईमध्ये छान. तर हा मस्त असा फुलला. त्याची टेस्ट खूप छान झाली होती. तर सर्वांना हाच ढोकळा आवडला परतवलेला. हा थोडासा ना गचगच बसत होता घशामध्ये खाल्ल्यावर. म्हणजेच ह्याच्या थोडंसं 5 मिनटं अजून ठेवायला पाहिजे होतं. आणि लिंबू सत्व जे बोलतो आपण ते थोडंसं जास्त झाल्यामुळे थोडं तो आंबट झाला असावा. आणि सोड्याचं एक सांगितलं ते अशी मिस्टेक झाली. नंतर बघा ते झालं. मग इथं डाळ भात केला. थोडंसंच करायचं होतं कारण दुपारचं बटाट्याचं कालवण होतं. मग डाळ फक्त गुरुवार होता त्यांचा पण उपवास होता त्याच्यामुळं ना डाळ लागत होती. मग कुकरमध्ये डाळ पण घातली. आणि छोटे डबे नाही आहेत माझ्याकडे, मग टोपं आहेत. तर मी काय केलं मग ग्लासातच दरवेळेस लावते. 2 बटाटे लावले ग्लासामध्ये आणि भात लावला थोडासा कारण भात पण होता. आणि मग डाळ लावली. अशा प्रकारे कुकर लावून घेतला. आणि तुम्ही म्हणता हे काय परत, तर दीदीला खायचं होता पिवळा ढोकळा. तर पिवळ्या ढोकळ्याची पण तीच गडबड झाली बघा. फुललाच नाही, काय झालं माहीत नाही. मला असं वाटतं मी वापरायला पाहिजे होता तो सोडा आहे ना. त्याचे जे बोलतो ना आपण ॲक्टिव्हिटी ते म्हणजे संपली असावी अशी काहीतरी. डेट नसन संपली, डेट असन पण सोड्याचं. तर कारण की ना त्या दिवशी ना मुलांनी काढला होता कशाला तरी. त्याच्यामुळं मला असं वाटतं जास्त वेळ खुलं ठेवला असावा. त्याच्यामुळं त्याची जी हे असते ॲक्टिव्हिटी ती गेली असावी हवेमुळं. तर असं होतं. इथं मी बघा डाळ भाताचा कुकर लावलेला आहे. झाला आहे कुकर आहे बघा. बटाटे 2 शिजवले. ते बटाटे सांगते तुम्हाला पुढं कशाला शिजवले ते. ती एक रेसिपी वेगळी बनवायची पण ती रेसिपी परफेक्ट झाली होती, छान झाली होती. हे बघा हा ढोकळा पण तसाच झाला. आता 5 मिनटं ह्याला पण कमी पडली का. ह्याला पण बरोबर टाईम दिला होता. पण हा पण ढोकळा मला असं वाटतं सोड्याचाच थोडासा प्रॉब्लेम झाला असावा. तर असं तर कोबीची भाजी केली होती. कोबी वाटाणा भाजी, तुरीच्या डाळीचं वरण, भात, चपात्या. आणि हे बघा ही केले होते बटाट्याची भाजी. तुम्ही म्हणता ही भाजी कशाला ताई, तर ही समोसाची भाजी आहे. समोसे केले होते, मिनी समोसे. दीदीला खायचे होते मिनी समोसे. तर मिनी समोसे बघू शकता केले होते. थोडेसेच केले होते, ट्राय केले. याची रेसिपी तुम्हाला लवकरच मी दाखवन. तर हे पीठ वेगळं मळलं होतं आहे बघा. मिनी समोसे केले आणि अर्धे मग मी ना. आणि मग ढोकळा तो फ्राय करून घेतला मी, कच्चा होता थोडासा म्हणून. आणि बघा मिनी समोसे केले. आणि थोडंसं एक चपातीला मी ना बाकीची बटाट्याची भाजी लावली समोसाची. आणि हे बघा अशा प्रकारे ना रोल करून भाकरवडी टाईप करून घेतले. छान अशी रेसिपी झाली होती. ती नक्की शेअर करेन मी परत एकदा बनवून. आणि संध्याकाळचं म्हणजे तर रात्रीचं रुटीन आहे. तर 12 वाजले होते. तर संध्याकाळच्या वेळेस तर सकाळच्यालाही भाजी करायची होती. गॅस वगैरे क्लीन केलं आहे. सकाळच्याला भाजी कापून ठेवली. आणि ॲपल मिल्कशेक करायला घेते. ते पण तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे. आज म्हणजे सगळ्या रेसिपी ब्लॉगमध्येच आपण शेअर करूया. तर हे बघू शकता 2 ॲपल आहे ना सालं काढून कट करून घेतले. साखर घातली, थोडंसं दूध घातलं, मिक्सरला फिरून घेतलं. सालं काढल्यामुळं काय होतं चोथा निघत नाही, आपल्याला गाळून घ्यावं लागत नाही ॲपल ज्यूस. आणि मस्त असं स्मूथ असा ॲपल ज्यूस झाला होता. साखर घातली आणि अर्धा लिटर दूध घातले मी. थंड दूध घालायचं नाही बघा. 2 खापा ॲपलच्या अशा बारीक कापून घेतल्यावरतून आपल्याला घालायचं आहे. आणि 1 चम्मच मिल्क पावडर घातली होती. आणि पण खूप छान असा फ्लेवर आला होता. काही वेगळा फ्लेवर नव्हता आला, पण छान असा आला होता. आणि मस्त असं थोडंसं टेक्स्चरसाठी, घट्ट थोडंसं टेक्स्चरसाठी मी मिल्क पावडर घातलेली. नाही घातली तरी पण हरकत नाही. असन तर घाला, नसन तर नाही घातलं तरी पण काही फरक पडत नाही. आणि मस्त असा मिल्कशेक झाला होता. तर मी ग्लासात वरतून घेतला थंड आणि मुलांना दिला. आणि मस्त असं वरतून आहे ना ॲपलचे बघा पीस घातले होते. खूप छान असं लागत होता. थंड अजून छान लागत होता. आजची रेसिपी ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते पण ताईनं नक्की कमेंट करून सांगा. खूप अशी मिस्टेक झाली आज रेसिपीमध्ये, म्हणून मी तो शेअर नाही केला. म्हणजे रेसिपी नाही टाकली ती, तर व्हिडिओ ब्लॉगमध्येच दाखवलं तुम्हाला काय काय बनवलं ते एका दिवसाला. आणि किती चुका झाल्या आणि किती मिस्टेक झाली हे सर्व आज तुमच्यासमोर शेअर केलेलं आहे. व्हिडिओ नक्कीच आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. पण तर बाय बाय.